मध्ये आणि बॅटची हलकीशी वरची एज घेतली आणि निखिल देखील थोडी डबल माइंड झाली की बॉल लाग गुड आहे, बट बॅटला बॉल लागला ते आपल्याला पण कळत नाही आणि तसं मात्र इथे मैदान सोडवावं लागलं निखिलला. क्लिक करा. आपल्या मुंबई क्रिकेट आमचे सुशांत मोरे, इद्रिस आणि संपूर्ण त्यांची टीम, आपल्या मुलींची सर्व टीम आहे त्यांची आणि एक चांगला चॅनल मागील 1-2 वर्षापूर्वी त्यांनी आणला आणि इव्हेंटची पण त्यांची एक चांगली ओव्हरऑल टीम आहे. हॅलो, स्कोर कार्ड सिंगल रन्स फॉर दी विकेट गेले. स्ट्राइक इनला बॅटर सेजाद. पण बॉल वळवला गेलाय. गुड बॉल. आकाश या मार्केटमध्ये अगदी एक वेगळाच क्रेज आहे. आकाश आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय तर भाऊ आकाशचे देखील मित्र इकडे मॅच बघतायत. इकडे पण आकाशने बॉल ऑफ स्टिकला आणि बॉल आतमध्ये आणलाय. एक वेगळी ऍक्शन आहे आकाशची. 4 बॉल आतापर्यंत 1 रन आणि एक महत्वाची विकेट टीमला मिळवून दिली आहे. या बॉलवर टॅप खेळला गेला. रन सिंगल मिळेल. गुड स्ट्रोक शेजाद. स्कोर कार्ड सिंगलने पुढे जाईल. 2 रन झालेत. आकाशला पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल आणि शेवटचा बॉल. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. सुरुवातीचे 5 बॉल चांगले टाकले बट कुठेतरी रन आता एक्स्ट्रा येते. या बॉलवर देखील ऑफ स्टिकच्या बाहेर होता बट शेजादने सिंगल केलाय आणि पहिली ओव्हर संपली. 4 रन झालेत. 1 विकेट गेली आहे. टीम बॅटिंग करत असताना साई सिद्धी. पाव्यात स्कॉर्पियन टीम आता मात्र कुठल्या बॉलरला घेऊन येईल. हर्षित येत आहेत. एक चांगलं क्रिकेट हर्षित पण खेळलेत आणि आपल्या होम ग्राउंडवर खेळतात त्यामुळे इकडे परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आपल्या परिसरात क्रिकेट खेळता तेव्हा खूप जाणीवपूर्वक क्रिकेट खेळावं लागतं कारण की आजूबाजूची सर्व ओळखीची मॅच बघत असतात. प्रेशर एक वेगळा असतो. या बॉलवर आणि एक चांगला बॉल पाहायला मिळाला हर्षितच्या माध्यमातून. 45 नंबरची जर्सी घातली हर्षितने. रोहित शर्माचे फॅन आहेत. इकडे दांडी उडवली आहे. गुड बॉल. अगदी जर या बॉलचा स्पीड चेक केला असेल तर असेल. चांगला वेगाने टाकला बॉल. जर्सी घातली हर्षितने. रोहित शर्माचे फॅन आहेत. ठाण्यातलं क्रिकेट संतोष सर पण आमचे ठाण्यात खूप खेळले. सचिन सर पण आमची अंपायरिंग करतात. ते पण ठाण्यात खूप खेळले आणि ठाण्यातलं क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आनंद दिघे साहेबांची ठाण्यातली टुर्नामेंट संपूर्ण मुंबईनी पाहिली. ठाणेकरांनी पाहिली. या बॉलवर लेग ब्रेक. क्या बात आहे हर्षित भाई. गुड बॉल यार. एक चांगला लेग ब्रेक. बॉल वळवला लेग स्टिकला बट बॅटरने थांबवलं त्याला आणि इकडे लेग ब्रेक रीड केला आणि येईल डॉट बॉल. अफलातून बॉलिंग. हर्षित मात्र हाताला भिंगरी लावून आलाय. बॉल फिरवतोय. इकडे पण बॅटरला अगदी जागेवरच थांबवलं गेलंय. नॉन स्ट्राइक एंडला शेजाद एवढ्या जोरात धावत आले की ठाणे स्टेशनला एक फास्ट ट्रेन पकडायची आहे आणि डायरेक्ट धावत सुटले. सिंगल रन कंप्लीट केल्या गेल्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. 5 रन वरती 1 विकेट गेली आहे. 2 विकेट गेल्यात. स्ट्राइक एंडला शेजाद. या बॉलवर शेजादला थांबवलं. बॉल डायरेक्ट मला असं वाटलं किशात जातोय की काय बट येईल डॉट बॉल. आणि पहिल्या 2 ओव्हर संपल्या. स्कोर कार्ड पाहिला तर 5 रन वरती 2 विकेट. बॉलर कोण आहे? बॉलर राज कदम. आणि बिल्डिंग मधून पण त्याच्या घरचे पण मॅच बघत असतील. कदम भाऊला मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. क्रिकेट वरती प्रेम आहे आणि
राजची हाईट पण चांगली आहे, त्यामुळे बॉल रिलीज करण्यासाठी देखील त्याला चांगला बेनिफिट आहे. या बॉलवर भन्नाट वेग आणि नो बॉल. 6 रन झालेत. स्ट्राईक एंडला बॅटर बोलतोय मला हेल्मेट द्या. या बॉलवर टॅप केलं गेलं आणि काय टॅप खेळले गेले. बॅटर स्ट्राईक एंडला आदिल. म्हणजे मी ठाण्यात मगाशीच म्हटलं की ठाण्यात जसप्रीत बुमराला जरी आणलं तरी त्याला टॅप खेळतील असे ठाण्यात प्लेयर आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 1 रन मिळेल तिकडे आणि स्कोर कार्ड 8 रन झाले. 2 विकेट माघारी परतले गेलेत. आज या क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. या बॉलवर पण नो बॉल. आयुषची चांगली फिल्डिंग. प्रॉपर बॉल स्टॉप केला आयुषने तिकडे. व्हॉलीबॉल स्टाईलने जम्प केली. 9 रन झालेत. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाही राजूला. अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला चांगलं खेळायचं आहे तर एक्स्ट्रा रन्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. पहिली ओव्हर आकाशने एक चांगली टाकली. त्यानंतर हर्षितने देखील एक चांगला स्पीड टाकला आणि या बॉलवर राजवर देखील हल्ला बॉल. शेजादने पंच केला. रन सिंगल मिळेल. इकडे पण बॅट शेट घेतली गेली आणि स्ट्राईक एंडला धावपळ चालू आहे. नॉन स्ट्राईक एंडला मात्र इकडे बॅटर शेजादला मैदान सोडावं लागेल. रनआउट. इकडे पण स्ट्राईक एंडला बॅटरला मैदान सोडावं लागेल आणि विकेट गेली आहे. न्यू बॅटर विकी. स्कोर पाहिला 10 रन. गुड बॉलिंग राजनी पण एक चांगला स्पेल टाकला. विकेट पण मिळवलं. एक्स्ट्रा रन्स पण थोड्या पहिल्या गेला बट शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर आयुष. नॉन स्ट्राईक एंडला विकी आहेत. आयुषला देखील एक चांगला स्पेल टाकावा लागेल. आज सर्व इंटर ठाणा आहे. या बॉलवर टॅप खेळले गेले समोर. नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट आणि हिट तिकडे मात्र कुठेतरी उगतोय. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि इट इज आउट. ओ यू टी आउट. न्यू बॅटर अशोक येत आहेत आणि 12 रन्स वरती मात्र टीम या बॉलवर व्हाईट बॉल. खूपच बाहेर बॉल आणि रन इकडे पण परफेक्ट यॉर्कर आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. आयुषने देखील चांगला कमबॅक केलाय. 13 रन्स.
13 रन झाले धाव फलकावरती. संतोष आणि पंकज मी आहे. स्ट्राईक एंडला साई आहेत. या बॉलवर देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक रन सिंगलने म्हणजे तिकडे 13 रन कंप्लीट होतात. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आदिल. 15-16 देखील या ग्राउंडवर खूप आहे. जर तुमचा बॉलिंग अटॅक चांगला असेल तर एक 17-18 रन्स देखील फायटेबल आहे. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर आणि स्ट्राईक एंडला दोन रनने स्कोर कार्ड पुढे जाईल. 15. आणि 17 रनचं टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता टीम स्कॉर्पियन ग्रुप. आपल्या टीम आपल्या होम ग्राउंड वरती 17 रन्स करायचे आहेत. चला मॅच चालू करायची. फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग टीम साई सिद्धी आणि त्यांच्या विरुद्ध स्कॉर्पियन टीम आपल्या होम ग्राउंड वर खेळते. 24 बॉल मध्ये 17 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता टीम स्कॉर्पियन ग्रुपला. बघूयात कशा प्रकारे मॅच जिंकतील. स्ट्राईक एंडला बॅटर दोन बॅटर हर्षित आणि नितीन रेडी झालेत. आणि
बॉलिंगसाठी निखिल, स्ट्राईक एंडला हर्षित, नॉन स्ट्राईक एंडला नितीन आहेत. 24 बॉलमध्ये 17 रन्स करायचे. एकाच दुसरी ओव्हर सेफ आली ना तरी साई सिद्धी देखील मॅच मध्ये येईल. बट बॉलरला कुठेतरी एफर्ट्स द्यावे लागतील. म्हणजे बॉलरला एक ओव्हर सेफ टाकावी लागेल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तेच खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे एकाच दुसरा बॅट्समन कमी असला तरी चालेल, बट तुमच्याकडे 4 बॉलर प्युअर पाहिजेत, प्रॉपर 6 बॉल टाकणारे पाहिजेत, तर तुम्ही अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळू शकता. टीम बॅलन्स पाहिजे. पहिलाच बॉल हर्षित थोडी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट निखिल पाटीलचा चांगला बॉल. निखिल टर्फ क्रिकेटमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आणि सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेट देखील मुंबईतल्या व्यावसायिक गटात खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलंय. आणि नेहमीच चर्चेत राहिलेले खेळाडू आहेत निखिल पाटील. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगच्या जोरावर खूप चांगलं क्रिकेट राहिलंय. या बॉलवर देखील एक चांगला टॅप खेळला गेला हर्षित. आज संपूर्ण हर्षितच्या इकडे चाहता वर्ग आलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर एक चांगली पिचिल. निखिलने हलकासा बॉल कट केला आणि ऑफ स्टिकला पकडून लेग ब्रेक टाकला, त्यामुळे वाईड आणि बरोबर परफेक्ट मधून बॉल ट्रॅव्हल झाला. येईल डॉट बॉल. गुड बॉलिंग निखिल. बॅटरची हालचाल बघून थोडा हलका बॉल टाकला आणि बॅट्समनला थांबवलं. या बॉलवर देखील परफेक्ट. क्या बात है. बॉल ऑफ द मॅच. गुड बॉल. आणि आतापर्यंत एकच रन झाली आहे. स्कॉर्पियन टीमला मात्र कमबॅक करावा लागेल. हर्षितला कुठेतरी रन्सचं मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक रननी मात्र तुम्हाला मॅच पुढे घेऊन जाणं गरजेची आहे. सिंगल डबल क्रिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. बाउंड्री मारून क्रिकेट खेळलं जात नाही. या बॉलवर चालाक ब्रो, सो चालाक. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली. बॉलला फिरवलं गेलं नितीन डेंजर झोनला आणि सिंगल रन तिकडे मात्र होतीये. एक रनने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 रन झालेत. बॉलरला जर फिल्डरनी साथ दिली तर बॉलरचा पण कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे इकडे कुठेतरी मिसफिल्ड पाहिली गेली आणि रन सिंगलने पुढे जाईल. 2 रननी स्कोर कार्ड चालू आहे. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅटर आहे नितीन. नितीनची बॉडी पण डोली शोले आहे. मला असं वाटतं जिम वरूनच आलाय डायरेक्ट. ट्रायशेप मारूनच आलाय नितीन. काही जणांना क्रिकेटचा छंद असतं, काही जणांना फुटबॉल, काही जणांना जिम. आमच्या इद्रिसला एडिटिंगचा छंद आहे. इंस्टाग्रामवरती रील्स बनवत असतात. त्यामुळे या बॉलवर देखील आणि लेफ्टी आले आणि वाईड आला. त्यामुळे एकाच दुसरा लेफ्टी तुमच्या टीम मध्ये पाहिजे. आणि मॅच थोडीफार स्कॉर्पियन टीमने मात्र थांबवली. 3 रन झालेत. या बॉलवर देखील हलकीशी एज घेतली गेली आणि निखिलची पहिली ओव्हर संपली आहे. 3 रन झाले धावफलकावरती. 18 बॉलमध्ये 14 रन्स करायचे मॅच जिंकायला स्कॉर्पियन.
फसला जाईल आणि एक चांगली पिचिंग शेजारच्या माध्यमातून गुड बॉलिंग यावर टॅप केला गेला रन तिकडे मिळतील 2 रन आणि स्कोर कार्ड 2 पुढे जाईल 7 रन झालेत 12 बॉल मध्ये 10 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता टीम स्कॉर्पियन आपल्या होम ग्राउंड वरती खेळत आहेत त्यामुळे इकडे जिंकणं गरजेचं आहे. बारा बॉल मध्ये 10 रन्सची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. चला मॅच चालू करायची. स्ट्राईक एंडला हर्षित भाऊ भाऊ अरे मोर्या नाही हाँ पण नाव असेल ना भाऊ भाऊ आहे खरं. भाऊ सारखा मी प्लेअर कधी बघितलं रे. बघ बॉलिंग साठी संतोष मोरिया. स्ट्राईक एंडला बॅटर हर्षित आणि पहिलाच बॉल हर्षितने ड्राईव्ह केला गेला. रन सिंगल मिळेल. बारा बॉल मध्ये आता मात्र 10 रनची गरज होती. इकडे मात्र सिंगल आलाय. 8 रनने खातं मात्र पुढे नेलंय. संतोषला एक चांगली पिचिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला लेफ्टी आहेत नितीन आणि नितीनकडे चांगले स्ट्रोक आहेत. या बॉलवर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली आणि बॉल अगदी सांगवी स्पोर्ट्सच्या बॅनरवर लागून सर्व आपले ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. सांगवी स्पोर्ट्स त्यानंतर D99 स्पोर्ट्स फूड जंक्शन फूड केअर सिद्धेश रांजणे ग्राफिक्स सर्वांचं मुंबई क्रिकेटचं देखील बॅनर पाहतो. या बॉलवर देखील 2 रन आणि 12 रन झालेत. अवघ्या 5 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. फाइव रन्स टू विन इन 9 बॉल्स. या बॉलवर पण 2 रन आणि नितीनने मात्र पेशन्स लेवल ठेवली. भले डॉट बॉल आले बट कुठल्याही प्रकारे विकेट सोडला नाही आणि एक चांगली बॅटिंग. वेल प्लेड नितीन. गुड बॅटिंग. या बॉलवर देखील पॉवरफुल फटका. मी मगाशीच म्हटलं की नितीन जिम वरूनच आलाय डायरेक्ट आणि ही मॅच जिंकली टीम